शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे। महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली आहे। पीएम किसान योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात चालू आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बरेचसे लाभ दिले जात असतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार का हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये आणि एकूण 3 हप्त्यामध्ये दिले जातात। पहिला हप्ता 2,000 रुपये मिळत असतात। आता अतिशय महत्त्वाचा आहे आनंदाची बातमी की लवकरात लवकर बँक खात्यामध्ये 16 हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 15 जानेवारीपर्यंत जमा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला पात्र असेल तर तो खात्यामध्ये जमा होईल। जर ते शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ही KYC केली आहे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये तो जमा होणार आहे। त्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही KYC केली नसेल, लवकरात लवकर KYC करून घ्यावी, त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा होणार आहे।